गेले कित्येक दिवस शेतकरी कारखानदारांकडून ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी झगडत होता, परंतु आता तोच ऊस कारखान्यात नेण्यासाठी शेतकरी झगडत असल्याचे चित्र सध्या कोल्हापुरातील कसबा बावडा येथे पाहायला मिळत आहे। कसबा बावडा येथे शेतकऱ्यांना ऊसाला योग्य उचल मिळत नाही ना कारखानदार वेळेवर ऊस नेत आहे, त्यामुळे येथील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत आहे। 11 महिने होऊनही येथील ऊसतोड अजूनही झालेली नाही। याचं प्रमुख कारण कारखानदार आपल्या जवळच्या भागातील ऊसांना प्रथम प्राधान्य देत आहेत आणि येथील ऊसांना दुर्लक्ष केलं जात आहे। कारखानदारांना ऊस वेळेवर घेऊन जायला जरी शेतकऱ्यांनी सांगितलंय तरीही शेतकऱ्यांना त्यांच्याकडून उद्या नेतो परवा नेतो अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत। वर्षभर शेतकऱ्यांनी खूप मेहनत करून या ऊसाची लागवड केली आहे। 11 महिने होऊनही कारखानदार जरी ऊस नेत नसल्याने नाईलाजाने येथील शेतकऱ्यांना स्वतः ऊस तोडून कारखान्यात घेऊन जाण्याची वेळ आली आहे। त्यामुळे लवकरात लवकर कारखानदारांनी यावर योग्य ते मार्ग काढावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे। राजेंद्र यशवंत वाडकर, राहणार कसबा बावडा। ऊस कधीपासून करताय? ऊस आता म्हणजे वडिलार्जित हे माझे पीक आहे ते आता आहे ते पुढे कंटिन्यू करायचं चालू आहे ते। मग ऊस केलेलं पीक फायद्याचं आहे का काय? पूर्वी फायद्याचं होतं, तर आता ह्या गेले 3-4 वर्षात काय सगळीकडंच म्हणजे महापुरामुळे म्हणा, बाकीचे आर्थिक हे पाणी कमी, परत फॅक्टरीचं नियोजन ह्यामुळे नाही बराचसाच शेतकऱ्यांना त्रास होत चाललेला आहे। आता तोडणी करायला कोण आलंय का तुम्ही स्वतः करताय? हो, आम्ही स्वतः आता हे करावलोय। तोडणी झाली, मशीन आलेलं होतं माझ्याकडे, त्यानं हा प्लॉट काढला, थोडा अर्धवट थोडंसं वल होती म्हणून त्यानं हे केलं आणि तसंच टाकून गेलं। परत माझा अजून बराचसाच ऊस राहिलेला आहे काय ते आता बराच वेळा मी जाऊन आलोय त्या सर्कल ऑफिसला, तरी पण काही नाही, आज गाड्या देतो उद्या देतो असं। बैलगाड्या मिळतात? हो, बैलगाड्या आहेत, ट्रॅक्टर आहे तिथं। तर काय नियोजन त्यांचं म्हणजे वाहतूक यंत्रणा थोडी कमी असल्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता हे कामकाज चालू आहे। एकंदरीत ऊस केलेलं पीक फायद्याचं का काय वाटतंय? पूर्वी साहेब फायद्याचं होतं, तर आता काय झालंय माणसाचं म्हणजे मॅन पॉवर म्हणजे शेतीला नाही असं कोण कामगार वर्गाचा हा उपलब्ध होईना झाला। त्यामुळे काही नाही, स्वतःच हे करून स्वतःच त्याची विल्हेवाट लावायचं असं एक झालेलं आहे। माझं नाव धनराज राजेंद्र वाडकर, कसबा बावडा, कोल्हापूर। सर्वांना सांगायची इच्छा एकच की शेतकरी आपला मरतोय, ऊस एवढं त्यानं कष्ट करून सगळ्या गोष्टी लावायच्या। आज मी शेतकऱ्याची बाजू घेऊन बोलतो की शेतकऱ्यानं ऊस लावावा, पण कारखान्याने त्याची योग्य उचल करावी। हे बाकीचं काय असेल ते नंतरचा भाग वेगळा, पण जो विषय आहे की बाबा आज 11 महिने 12 महिने होऊन गेले तरीही अजून ऊसतोड होत नाही म्हणजे याचा अर्थ काय की बाबा जेणेकरून कारखान्याची सगळी जी आपल्या आवाक्यातली लोक आहेत त्यांचा पटपट ऊस उचलावा हा भाग। त्यानंतर बाकीची जी लोक आहेत ती नंतर सगळ्या गोष्टी वेळेत म्हणजे लवकरात लवकर ऊस उचलून शेतकऱ्याला रिकाम करावं। ही सगळी नदीबुडची शेती आहे, नदीबुडची शेती असल्यामुळे काय हा विषय आहे सगळा की लवकरात लवकर उचलून की जेणेकरून की शेतकऱ्याला पुढच्या वाटचालीस त्याला सुरुवात व्हावी, जेणेकरून जून जुलैच्या दरम्यान परत पाऊस येतोय, ऊस बुडतोय, हे होणे नाही। की कारखान्याने ही सगळ्यात पहिला दखल घेतली पाहिजे की आपण नदीबुड क्षेत्र आहेत ती पहिला पटपट उचलावीत, नको ती ऊस पहिला उचलत त्यांचं व्यवस्थित सगळे सिस्टीम लावून ठेवलेलं आहे। पण शेतकऱ्याला आज स्वतः मालकच सगळं त्यानं वर्षभर राबायचं आणि त्यानं स्वतः तोडून स्वतःच नेऊन वाहतूक करून कारखान्यात घालायची, ही एक खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। तरी सर्व कारखानदारांना किंवा सर्व कारखान्यात संचालक मंडळ किंवा जे काय असतील त्या लोकांना याची दखल घ्यावी लवकरात लवकर आणि शेतकऱ्याला यातनं मुक्त करा, हीच माझी एक सर्व शेतकऱ्यांच्या बाजूनं एक सर्वांना विनंती आहे।